हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी गहू मणी कसे टक करायचे ते सांगणार आहे। हा मी साधा कॉटनचा थ्रेड घेतलेला आहे आणि एक बॅक टाका टाकून घेतलेला आहे। आता बॅक टाका काय हे जर समजायचं असेल आणि चेन स्टिच किंवा मडकन शिकायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करा। ओके, आता मी जसं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मणी झाल्यानंतर एक टाका टाकायचा आहे, सेम टू सेम तसंच। तर हा तांदूळ मणी आहे, सॉरी गहू मणी असं तोंडात आलं। तर हा तांदूळ मणी घ्यायचा सुईमध्ये वरती आणि त्यानंतर एक 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 स्टिचेस देऊन घ्यायचे आहेत, एकवर एक सेम टू सेम। आता ह्याची फिनिशिंग कशी ओळखायची, परफेक्ट आले की नाही, तर मध्ये आपण जो कॉटनचा थ्रेड घेतलेला आहे ना, तो मध्ये जर दिसला तुम्हाला दोन्ही तांदूळ मण्यांच्या मध्ये, तर म्हणायचं आपलं डिझाईन परफेक्ट नाही आहे, त्याला फिनिशिंगची अजून गरज आहे। परत तुम्ही काढा, परत करा। तर ह्याला प्रॅक्टिसची खूप गरज असते, लगेच तुम्हाला ह्या गोष्टी येणार नाही आहे, त्यामुळं त्याला टाईम द्यायचा आहे। अजून एक ट्रिक द्यायची होती की मी मुद्दामूनच इथं ह्या गोष्टी केलेल्या आहेत, ज्या की तुम्हाला निदर्शनास यावा म्हणून। इथं तुम्हाला वेल्वेटचा कपडा किंवा सुपली घ्यायची आहे, नंतर मणी उडतात। आणि दुसरी गोष्ट, मणी घेताना सुई आतमध्ये कपड्यामध्ये फॅब्रिकमध्ये जरा गुंतते, त्यामुळे तुमची चिडचिड होण्याची शक्यता असते। तुम्ही ह्या ट्रिक जर फॉलो केल्या ना, तर परफेक्ट असं मण्यांचं वर्क तुम्हाला येणार आहे। आणि दुसरी गोष्ट, अजून एक फिनिशिंगची ट्रिक म्हणजे हे मणी आहे ना, हात वरतून लावायचे, लावल्यानंतर हात वरतून म्हणजे मण्यांच्या वरती हात लावायचा, फिरवायचा। जर मणी लूज बसत म्हणजे ढिल्ली जर दिसत असेल तर परत एकदा काढायचा, म्हणजे तुमचा जे टाका घेताय, मी जशी चेन स्टिच सांगितलेली टाका घ्यायला, ते तुम्हाला ते परफेक्ट तुम्ही शिकलेला नाही असं समजून चालायचं। ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा। आणि जसं चेन स्टिच घातल्यानंतर जसा लॉक टाकलेला सेम टू सेम त्याच पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे। आणि त्यात झालेले आपले गहू मण्यांची परफेक्ट लाईन। सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही दाबायला विसरू नका। धन्यवाद।